आज बेटा वर मला घे. थँक्यू. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 8 वाजलेत. कशा सर्व माहीतात ना मंडळी, मजेतच राहायला पाहिजे. तर गेले काही दिवस आपण गावाला आहोत, बहिणी पण आलेल्या आणि जीर्णोद्धार सोहळा म्हणा, बरेचसे कार्यक्रम म्हणा व्यवस्थित पार पडले. तर आपली तिकीट ॲक्च्युली आज आहे सोमवार, तर आजची पोरबंदरची पण आपण तिकीट काढली, उद्या आणि परवाची जामनगरची पण काढले, पण त्या सगळ्या वेटिंग आहेत. आजची आपली काही कन्फर्म झाली नाही, उद्याची चान्सेस आहेत, बघूया. नाहीतर मग मी निघणार, अवनी आणि मयुरीला त्यावेळी नेते, मग नंतर नेऊ. तर आज बहिणी निघाल्यात, बाच्या आणि बहिणी निघाल्यात. तर चला, कृष्णादाची रिक्षा आहे आणि पोरबंदरला चाललेत डिरेक्टली. बसायला वगैरे मिळेल काय आपल्या संध्याकाळीच कळेल, काय गर्दीचा स्टेटस आहे तो. तर चला, आता इथून कृष्णादाची रिक्षा आहे, तर तिथपर्यंत सोडूया आणि मग परत येऊ. चला, बाय बाय. बाय बाय. अवनी तो पण चालली. आवडी पण चालली. रुद्रा बाय बाय. तो झोपेत आहे अजून. बाय बाय. बाय बाय. तू बघते मग. चला, फायनली मजा करून निघाले. अवनीला जायचं आहे ताईसोबत आणि रुद्राला गावातून जायचंच नाही. मोठा प्रश्न आहे. हा ना, राहायचं ते 2-3 दिवस. आमची तिकीट होईल तेव्हा. आता काय 10-15 दिवसात पाऊस सुरू होईल, शेतीची कामं चालू होतील. हे काय तात्यावरतीच आहेत. हे काय होते कृष्णा तात्या. नमस्कार. नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जागा ठेवा तर. बाय मध्ये काय कोणती रिक्षा बघत नाही तरी आमच्या काकाची आली. ती पण तुमचीच बॅग आहे की नाही? चला मग आत. अरे हो, बसवणार आपण बसवायचं. आज बेटा बाय 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 बाय. चल चल जा. बाय. कुठे चाललात? गेले आता रिक्षा. हे कृष्णाची कोण गेली? ही गाडी पाहिजे ना. हे वसईवालेच. रडतं का? तिला जायचं होतं. आतेच गेली ना. चल मामा, बाय बाय. गेलो तेव्हा नव्हतात का? खालूनच खाली बाबा. खालीच बसून आलो. हा कोण? हो, तिकीट कन्फर्म नाही झाले ना, आज आणि उद्याची पण होते. कुठं असल्या जेवणावर जरा कोणकत वाटतं हरकीला. चला, बाय बाय. काय वाटते? ते आत्या गेली ना. आता सांगितलं तिला जायचं. हां, चला मग जावा सावकाश. बाय बाय कर. बाय बाय. तर अवनीला ॲक्च्युली जायचं होतं आत्यासोबत, पण तिकडे कशी राहील की नाही गॅरंटी नाही ना,
मग कसं आम्ही पण आज नाही तर उद्या, आता आज तर निघणं शक्य नाही, उद्याच निघू बहुतेक. तर एक दिवस आपल्याला थांबायचं आहे अजून. तर कसं आहे शेवटी आत्ताशी अटॅचमेंट जास्त असते ना, तर जायचं होतं. आणि या बाजूला आहे आपलं इच्छावृत्ती हनुमान मंदिर. कार्यक्रम छान रीतीने पार पडले, तुम्ही बघितलं असालच. आता काही छोटी मोठी कामं बॅलन्स आहेत ती होतील. पाऊस आला की बाजूने प्लास्टिक पण बांधावं लागणार, कारण मग पाऊस सडकतो. छान दिसतं एकदा मंदिर. ॲक्च्युली पहिलं मंदिर आपलं खाली होतं, आता ते आपण वर उचललं आहे, त्यामुळे अजून त्याला छान असा लुक आला आहे. कळतं ना, ताई नाही गेली ना, सोडून आलो. होय, चला मंडळी, ताईला सोडून आलो. आणि आपल्या जे घराचं वरचं आणि खालचं जे प्लास्टरचं काम होतं ते चालू झालं आहे. तर सॅटर्डेला सुरुवात झाली आहे. सॅटर्डेला एवढासाच पट्टा झाला, कारण बराचसा दिवस हे बांधण्यामध्ये गेला. तर आता वरती आलो आहे पाणी मारण्यासाठी. खास बांधकामाला कसं जेवढं पाणी बसेल तेवढं चांगलं आहे. आता हे सकाळ संध्याकाळ काम असणार पाणी मारणं. आज बऱ्यापैकी भिंत वगैरे करतील किंवा हा वरचा पट्टा कंप्लीट करून टाकतील. आज येणार आहेत. चला, पाणी शिंपून झालं आहे आणि हा ब्रिज बांधलेला आहे असा खास प्लास्टरसाठी. ॲक्च्युली वरल्या बाजूला कसं आहे, सीडीवरून वगैरे पूर्ण जमणार नाही, मग असं हे बांधलं आहे प्रॉपर. यामुळेच झालं की मग असं खालच्या बाजूला पण बांधणार. आणि मग प्लास्टर झालं की कसं बाहेरचं आपलं जे आहे प्लास्टरचं काम, आतलं बाहेरचं ते सगळं प्लास्टरचं काम पूर्ण होईल. आणि भिंतच नाही, पुढची बाजू पण पेंडिंग आहे. चला, पाणी मारून झालं आहे आणि आता जरा अवनीचा मूड फ्रेश करायला आम्ही चाललो आहे जरा गोधडीमध्ये, काकीकडे चाललो आहे. कसं एवढे दिवस आता खेळत वगैरे होती ना, सर्वच जण होतो, मग लगेच जरा मूड पटकन फ्रेश नाही होणार. आंबे आहेत पडलेत का बघूया ना, आंबे दिसतोय का बघ तुला, दिसतोय का? तो बघ एक हाय वाटतं ना, तो बघ दिसला ते का खाली. हा बघ तो उभी राहशील. एक आंबा तर दिसतोय, माहिती नाही चांगला आहे का वाईट आहे तो, पण दिसतोय. मस्त आहे. हा बघ, हे अजून बघता आहे का? हां हां, जंगलात नाही जात. खराब आहे तो. वर मला घे, थँक्यू. चल ये. आंबा मिळाला. हां, तर म्याव आहे, 2 आहेत ना, मोठे राहतात. मोठे झाले. पिल्लू चालवते, पिल्लू मोठे झाले. खातात ते, काय ते खातात, बोट चावतात ते. बोट चावतात ना, हा, मोठे झाले ते बोट चावतात. खेळतात ते आपल्याशी, पण त्यांना वाटतं आम्ही लहानच आहे, पण ते मोठे झाले ना. काय वाटतं? त्यांना वाटतात ते लहान आहेत म्हणून ते खेळतात आपल्याशी, पण ते मोठे झालेत. काय खेळणं बी मिळलं ना, हां, मग ते बोट चावतात. खेळणं बी मिळलं तर. हो काय. हा, हं. आईच्या पण चावते ती, आईच्या त्याच्या आईच्या पण हां, चावते ती. पण चावते. सगळ्यांच्या चावते. ते पान आहे ना, ते मस्त लागतं. पान ना, कोकमचं पान. हा, कोकमचे पान मस्त लागतात. हं, दाखव कसे लागतात ते. दाखव. हे पान मस्त लागतं, खाल्लं तू? खावा. एक तुम्ही खाऊन बघा. हे कोकमचं पान आहे. हे ॲक्च्युली मस्त आंबटसर लागतं. हां, हे काय कसं लागतं मी खातो बघ. बघ का.
कसा मस्त आहे ना चल. चल. काय कामा आहेत मग आम्हाला अरे मला इथला पडला तो आडीतला उठला पांडूच्या इथला काय आहे 60 आंब्याचे 60 एकावर एक चिपकत नाहीत ते होय काय एकदा सुकले की सुकले मग बघ चावते ते हा. चावते नाही चावत येते आहे ती आई तिकडे काय करते बघ जा जा बघ आई काय करते ही काय तुला घाबरती ती काय खातेस पान कसलं पान आहे आणि सांगता आईला कसलं पान कसलं पान आहे बाय कोकम जा कशाला आंबट नाही ती आणि आत्याच गेल्या काय आता आताच गेल्या तेच रडायला सुरू झाली गेल्या होय कधी सकाळी आत्ता रिक्षातून होय हा का खाल्ला गेला ते होय 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 कृष्णदाते होते ना होय काय. मस्त आहे ना कुठे चावतंय असं चावते हं. आईच्या बोट तसं गेलं तर अच्छा सकाळी म्हणजे ताई आणि गेल्या मुंबईच्या दिशेने तर त्या पोचल्या पण आता वसईला उतरलेत संध्याकाळचे आता 3:30 वाजलेत तर पोरबंदर जी गाडी असते सोमवारी पोरबंदर आणि मंगळवार बुधवार जामनगर अशी संगमेश्वरवरून सकाळी 9, 9:15च्या दरम्यान ती गाडी असते आणि 3-3:30ला ती वसईला सोडते तर त्या गाडीने गेले गर्दी होती बऱ्यापैकी पण वरच्या सीट आणि असं मॅनेज करून गावातले पण बरेच जण होते तर ते सुखरूप पोचले तर थोडी ऑफिसची कामं होती सकाळी त्याच्यानंतर मग काही वेळ मिळालाच नाही पुढे व्हिडिओ कंटिन्यू करायला आपल्या घराचे काम चालू आहे तर आता मेन प्रॉब्लेम आहे जी बाहेरची बॉर्डर असते त्या बॉर्डरला बराच वेळ जातो तर सकाळपासून वरची बॉर्डर झाले आता जो सज्जा आहे त्या सज्जाचं काम सुरू आहे आणि इकडे टेरेसवरती आईने सुकवण टाकलं आहे या जर काही रवा आहे डाळी आहेत आणि इकडे आमसुलं सगळं सुकतं आहे टेरेसवरती या गोष्टी बऱ्याचसा वापर करते आई कारण निवांत इथे कसं मच्छी वगैरे जरी सुकत घातली तरी मांजर वगैरे वरती येत नाही त्यामुळं मग टेरेसचा वापर चांगला होतो आणि या अवजल इकडे काम सुरू आहे संध्याकाळचे मंडळी 6 वाजलेत आपण आहोत आपल्या टेरेसवरती तर दिवसभर ऑफिसची कामं होती ताई पण आज गेले त्यामुळे घर सगळं खाली होतं आम्ही पण बहुतेक उद्या सकाळी जर तिकीट कन्फर्म झाली पोरबंदरची तर उद्या सकाळी जाणार अदरवाईज संध्याकाळी बघूया पण आम्ही पण आता निघणार आहे कारण बरेच दिवस झाले गावाला आपण आहोत तर आज जरा तिकडे आपलं प्लास्टर काम वगैरे पण चालू झालं आहे दादाने आता बऱ्याच दिवसानंतर कामाला सुरुवात केली आहे तर पावसाच्या अगोदर होईल कारण आपलं काय वरच्या आणि खालची बाजू 2 मेन आहेत फ्रंटला काय थोडंसंच आहे पाठी पण थोडंसंच आहे तर ते कामाला सुरुवात झाले तर आता पाणी शिपायचं आहे आज जे काम केलं त्यावर तर पाणी शिपता येणार नाही आपण जे काल झाले आणि दुपारी झालं त्यावरती आता जरा पाणी शिपूया संध्याकाळचा सनसेट बघू शकताय तुम्ही मस्त वातावरण झालं आहे गावाकडचं नाही गेला अजून तो आहे सूर्योदय अजून आहेत एक 10-15 मिनटामध्ये सनसेट होऊन जाईल आणि गावाकडचं मस्त असं वातावरण कुठे आहे हां आई आली आई गेलेली तिकडे शेतामध्ये
पातेरं वगैरे घेऊन ती पण आले. तर आता आपल्या घराच्या कामाला फायनली सुरुवात झाले, जे की बरेच दिवस पेंडिंग होतं. बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या की काम का नाही चालू करत. त्याची कारणं बरीच होती मंडळी. कारण होतं का, हे गावचे कारागीर आहेत ना, त्यांची पण कामं बरीचशी असतात आणि आपलं हे पेंडिंग काम होतं. आतलं काम आपण ऑलरेडी करून घेतलं होतं गणपतीमध्ये. हां, तर त्यामुळं मग त्यांची कामं आवरता मग शेवटी आपल्याला आता त्यांनी अपॉइंटमेंट दिलेली आहे. तर आता पुढील 10-15 दिवसामध्ये आपलं जे काय बाहेरचं प्लास्टर आहे ते पूर्ण होऊन जाईल. चला आता जरा पाणी मारून घेऊ पटापट. गेले ना, मला दिसत आहेत अजून. हो हो, तरी सुकवान पण आहेत, डाळी वगैरे आहेत, आमसूल आहेत, रवा आहे. गेले ओके. आणि या बाजूला इकडे मिरची आहे. मिरची आहे नाही, मीठ मसाला भरला आहे, जे मीठ मसाला हळद वरची पण आहे मिरची सुकवते. वरती. कोण वरची? पण आहे वरची आई. त्यांची मुळे ना ते करतात. हो काय. तर इकडे वरची जी कॉर्नरिंग होती ना, ते कॉर्नरिंग बघा झालं आहे पूर्ण. याला बराच वेळ जातो कॉर्नरिंगला. आणि हा सज्जा आहे, तो सज्जाचं काम मगाशी केलं आहे, जे रिसेंट केलं आहे. तर आपल्याला इथे काय आता पाणी नाही मारत बसायचं आहे, कारण हे सगळं ओलं आहे बांधकाम सज्जाचं. तर हे सुकलं की मग त्याला उद्या सकाळी पाणी मारू. तर आता ही बाजू तर नाही मारायची, इथून पुढे आपल्याला पाणी मारायचं आहे. आणि मग नंतर एक मोटरचा जुगाड केला आहे. जेव्हा पूर्ण भिंत प्लास्टर होईल तेव्हा मी इथे नसलो तरी आईने मोटर चालू केली की ते पाणी मारता येईल. सगळा जुगाड तर करून ठेवलेला आहे. चला पटापट जरा पाणी मारून घेतो. चला फायनली पाणी मारून पण झालं आहे. तर आता इकडे ही जी वाळू दिसते ना तुम्हाला, ही आपली जुनी वाळू आहे. म्हणजे ती आपण पावसामध्ये मागवली होती, ओली होती ती. तर ती वाळू गेल्या वर्षीची आणि इकडे परत मागवलं आहे, कारण घराची वरची बाजू पूर्ण आहे, खालची बाजू पूर्ण आहे. हे जे आहे ना पाठची बाजू तीही करायची आपल्याला, पुढची बाजू करायची आहे. तर इकडे सिमेंट वगैरे आपण आणून ठेवलं आहे. सिमेंट ॲक्च्युली आता कसं आहे, रस्ता नसल्यामुळं सिमेंट आपलं तिकडे त्या बाजूला उतरतं. तर मग सिमेंट इथे आणून ठेवलं आहे. बाकी थोडंफार आहे ते नंतर आणता येईल. आणि इथे कोवा वगैरे इथे बनवला जातो. इकडे हा सज्जा झाला आहे, तिकडचा सज्जा बाकी आहे. तर हे काम ॲक्च्युली कसं आहे, थोडं वेळ जास्त जातो, कारण सज्जाला वगैरे बराच वेळ जातो. ते कॉर्नर दिसते ना वरची, तिला पण बराच वेळ जातो. त्यामुळं मला वाटतं 10-15 दिवसाचं तरी काम आहे, कारण हे कॉर्नरिंग झाले ना की मग प्लास्टर करायला जास्त वेळ जाणार नाही. यावर्षी पण ही जी मळी आहे ते आपण काकीकडून घेतले, आपली मळी काकीला दिले. त्यामुळं सामान जे ठेवायला जागा पाहिजे ना ती बऱ्यापैकी आहे. ॲक्च्युली कौलं पण आलेली आहेत आपली, ती कौलं आहेत तिकडे, ती कौलं पण इकडे आणून ठेवायची आहेत. आता कौलांसाठी जागा बघावी लागणार आहे. तर कौलं ही आपली जुनी ऑलरेडी आहे तिकडे, नवीनवाली आता कुठे ठेवायची नाही. कारण होईल का माहिती आहे का, पुढच्या वर्षी हा रस्ता बनवणार तेव्हा परत इकडे ठेवली तर ती उचलावी लागणार, कारण गाडीला वगैरे टर्निंगला जागा लागते. तर बघूया तिकडे कुठे ॲडजस्ट होतील किंवा इकडे पाठी राहतील तशी ठेवून द्यायला होती. 1100 कौलं आहेत, ते ठेवणं म्हणजे टास्कच आहे मोठा. आणि अवधीला इकडे ही लाकडं वगैरे तर काही इथंच राहणार आहेत, पावसासाठी आहे. कारण जेव्हा घराचं काम होईल तेव्हाच एखादी खोप आपल्याला बांधता येईल. खोप बांधली कशी लाकडं खोपीत जातील आणि मग काय टेन्शन राहणार नाही. असं सगळं घराचं नियोजन सुरू आहे. आता या मे महिन्यामध्ये हे काम होईल आणि त्याच्यानंतर परत काम स्टॉप होईल. मग पुढच्या वर्षी बाकीची कामं, जे वरचं छप्पर आहे किंवा बांधाचं काम आहे ते जरा पाऊस संपला की दिवाळीपासून ती कामं आपण सुरू करायची आहेत. म्हणजे मग पुढचे वर्ष पण आपलं गावच्या घराला जाणार आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामं. गावचं घर एकदा झालं की जरा बरं वाटेल. म्हणजे कसं 10 वेळा आपण नाही म्हणू शकत ना गावचं घर बांधायचं आहे. एक वर्ष आपण गॅप टाकलेला, फायनान्शियल सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे 1 वर्ष गॅप टाकला. आता बाकीची कामं जे पूर्णत्वास आणायचे आहेत ते पुढच्या वर्षी. हां, इकडे अवनी आवाज देते. काय केलं आहे? काय जेली बांधली. जेली? हे जेली आहे? हां. ओके, मस्त आहे रे, छान आहे एकदम. हे घे. काय काय बनवेल अवनी आणि काय काय नाव नाही. आणि इकडे ही सिलिका वाळू आहे ती वापरायला घेतली. पाऊस काय आता वातावरण सध्या क्लीन आहे. मध्ये मेच्या स्टार्टिंगपासून वाटत होतं की पाऊस पडेल लवकर, पण नाही, यावर्षी पावसाने जरा निवांतपणा घेतला आहे. चांगली गोष्ट आहे. बरीचशी कामं सगळ्यांची होत आहेत. यावर्षी लग्नकार्य सगळ्यांची व्यवस्थित झाली. आमच्या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार होता तो व्यवस्थित झाला. त्याच्यानंतर गावच्या मंदिराचा वर्धापन दिन होता तोही व्यवस्थित झाला. अशी बरीचशी कामं झाली. नाही तर
गेल्या वर्षी 2025मध्ये पावसाने 8-9 तारखेपासून जो काय हाहाकार माजवला होता तो माजवलाच होता. तसं ह्यावर्षी नाही, ह्यावर्षी जरा रेग्युलरपणे वागतो आहे. म्हणजे मेच्या एंडिंगला पेरणी होईल यावर्षी. मेच्या एंडिंगला यावर्षी पेरणी होईल आणि मग लावणी होता होता जून एंडिंग किंवा जुलैच्या मिडपर्यंत आपली लावणी आहे ती होऊन जाईल. जुलैमध्ये लावणी होईल म्हणजे पूर्ण जे रेग्युलर जी शेड्यूल असतं त्याप्रमाणे यावर्षी शेती होईल. कारण पावसाने यावर्षी घाई गडबड काही केलेली नाही आहे. असो चला मंडळी, अवनीला नमन म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे. चांगली गोष्ट आहे. गावाकडे आल्यानंतर या अशा सगळ्या गावच्या पारंपरिक गोष्टी असतात ह्या आत्मसात झाल्या पाहिजेत. तर ही कोकणची लोककला नमन नृत्य असतं, खूप आवडतं. म्हणजे ॲक्च्युली गण आणि गवळण जास्त करून आवडतं. गण म्हणजे गणपतीचे जे काही सीन असतात ते त्याला खूप आवडतात आणि त्यानंतर कृष्ण आणि गवळण एकदम निवांतमध्ये बघत असते, झोप नाही चेहऱ्यावर, काय नाही. असो चला म्हणजे संध्याकाळ झाले. सकाळी बहिणी गेल्या, भाच्या पण गेल्या, रुद्र गेला. तर मग थोडंसं अवनीचं झालेलं की मी आता एकटीच पडली की काय, ते आत्तूसोबत जायचं होतं. पण नंतर थोडीशी रडारड झाली, मग ओके आहे सगळं. थोडा वेळ अर्धा तास वगैरे गेला, त्याच्यानंतर मग आता आहे. तर चला आता काय घराची कामं पण चालू राहणार आहे तिकडे आणि आपल्याला मुंबई पण गाठायची. ॲक्च्युली ट्रेनची तिकीट जशी कन्फर्म होईल तसं आपल्याला निघायचं आहे. एक तर 2 तिकीट गेल्या, कोकण कन्याची गेली आणि पोरबंदरची गेली. आता जामनगरची आपल्याला बघायची कन्फर्म होते का. कन्फर्म झाली तर ठीक आहे. इथंच राहायचं आहे. तो आईसोबत राहा ना मग. मग माझी कामं पण करेल ऑफिसची. हां कामं कोण करेल? मी कसं करू? इथून होत नाहीत ना सगळी कामं. नेटवर्क नाही चांगलं. नेटवर्क नाही चांगलं. चला म्हणजे आता जरा फ्रेश वगैरे मस्त होतोय. तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ तरी दिवसभराचा थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बाय बाय. सी यू. सी यू. टेक केअर. तुमची कप्पत नाही मी. हां टेक केअर. टेक केअर.